कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे शेंदोळा ग्रामचं भजन मंडळ अशी सगळीकडे प्रसिद्धी झाली. सर्वस्व विसरून तहान भूक विसरून आपल्या जणू काही आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवूनच राष्ट्रसंतांच्या भजनाची माध्यमातून जन जातात आणि गुरुदेव हमारा प्यारा है जीवन का उजियारा, उनके खातिर प्राण तजेंगे, तन मन धन से गुरुदेव. राष्ट्रसंतांच्या भजनातल्या ओव्या ज्यांनी साक्षात आपल्या जीवनात आचरल्या होत्या ती सर्व नवयुवक तरुण भजन मंडळी होती. त्या दिवशी ती शेंदोळा वासियांसाठी एक काळ रात्र ठरली. ती काळ रात्र उगवली आणि भजनाला जात असताना अपघातामध्ये राष्ट्रसंतांच्या शब्दाप्रमाणे हा देह तुला अर्पिला. राष्ट्रसंतांच्या भजनाच्या यज्ञात त्यांनी आपल्या जीवाची प्राण या युवकांच्या स्वप्नांचा त्यामध्ये चुराळा झाला आणि देहाचा पण चुराळा झाला. गौरी गणपतीच्या मंगलमयी आणि भक्तिमय वातावरणात अमरावती इथे भजनाचा कार्यक्रम ठरला आणि भजनासाठी जात असताना वाटेमध्ये दुर्दैवी अपघात झाला आणि त्या दिवशी शेंदोळा हे गाव निश्चय वृक्षांनी मौन पत्करले होते. झाडाची फुले खूप विहिरीने माना खाली टाकल्या होत्या. गोठ्यातील गायी हंबरत होत्या. सर्व गावामध्ये उदास होते, होते. आणि यामध्ये चंद्ररावजी साहेबरावजी नागपूर, स्वर्गीय अनिल देवदासजी भाटोळ, स्वर्गीय ईश्वर पंजाबरावजी चहाटे, स्वर्गीय शरद वामनराव खेरडे या तरुणांनी राष्ट्रसंतांच्या भजन यज्ञामध्ये आपल्या अंत्ययात्रेसाठी पंचकोशीतील जनता दाखल झाली. प्रत्येकाच्या डोळ्यात फक्त शहीद अपने लिए जीता वो जीना नहीं है, सेवा में जो मरता वो मरना नहीं. प्रमाणे भगवंताने म्हणताना ईश्वर जेव्हा जो व्यक्ती आवडतो तो आपला मृत्यू दूत पाठवतो आणि त्या देहाला बोलून घेतो आणि त्याला नवीन कार्य करण्याची जबाबदारी देऊन पुन्हा मृत्यू तलावर पाठवतो. ते भाग्य त्या तरुणांना लाभलं. त्यांच्या जीवनाचं सोनं झालं आणि त्यांनी प्रार्थनाचे शब्द आपल्या गळी उतरवले होते. गर मौत भी हो आ गई दुःख दुःख अबदे समरहे, असं समजून त्यांनी आपलं सर्वत्व भगवंताच्या चरणी लीन केलं.
सत शक्ती चित्तला